शुभ्रा काय झालं? प्रिया, अगं 7 मिस्ड कॉल्स. प्रिया अगं कुठे होतीस तू? मी किती शोधतेय तुला, तुझा फोनही बंद होता. अगं हो मी कामात होते. काय झालं? काही सिरियस आहे का? प्रिया प्रिया अगं प्रथमेश. काय झालं प्रथमेशला? तसं काही झालं नाहीये ग. आता आता कसं सांगू तुला? अगं तू सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? शुभ्रा शुभ्रा एक मिनिट, तू इथे ये बस शांतपणे बस. हा आता सांग मला काय झालंय? प्रिया प्रिया प्रथमेशच. प्रथमेश आला होता का इथे? हो. नाही म्हणजे अगं शुभ्रा तुला भास झालाय? नाही, तो भास नव्हता. मी मी प्रत्यक्ष पाहिलंय ते सगळं. काय? प्रिया तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो शुभ्रा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला सांग काय झालंय? प्रिया प्रथमेशच गोदा आहे. अरे प्रथमेश प्रथमेश बोलतेस खुश दिसते सॉरी. मग काय विचारू नका. अगदी येताना नुसत्या उड्या मारत होता. तुम्ही कधी आलात? हे आताच तुझ्या आधी थोडा वेळ. मी चहा टाकते. घरी कसे आहेत कसं काय? बरे आहेत ना? आई विचारत होते तुम्हाला. तिलाच बिचारीला काळजी आहे माझी. बाकी काही असो, प्रथमेश आज खूप खुश होता. का ग? का? माहित नाही का? तेच कळत नाहीये मला. पण शुभ्राला भेटला आणि एकदम आनंदात होता तो आज. येताना इतका खुश होता ना. प्रथमेशला मी इतकं खुश याआधी कधीच पाहिलं नव्हतं. काय जादू केली आहे त्या शुभ्रानं प्रथमेशवर कळत नाही. मी चहा टाकते. प्रथमेश
त्यांना ठाऊक असावी. मी तुला कॉन्टॅक्ट नंबर्स दिले ना, आता आणखी कशाला भेटायला बोलवलंयस मला? सहज. आय मीन थँक्यू म्हणाला. लिसन शिप्रा, माझा रेफरन्स स्वप्नीलने दिला म्हणून मी तुला मदत केली. ओके, उठसूट तुला भेटायला माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी माझ्याकडे करण्यासारख्या आहेत. ओके, आय एम रिअली सॉरी. मी खूप त्रास देते ना तुला, पण पुन्हा असं नाही होणार. ॲक्च्युली तुला इथे बोलवण्यामागे एक कारण आहे. काय? खरं तर ह्या शहरात मी कोणालाच ओळखत नाही. आय मीन आय डोंट हॅव टू मेनी फ्रेंड्स हिअर. आणि स्वप्नीलही त्याच्या कामात बिझी असतो, मग मी एकटी खूप बोर होते. आणि त्या दिवशी तुला भेटल्यानंतर मला अगदी मनापासून तुझ्याशी मैत्री करावीशी वाटली. सो कोण कोण असतं तुझ्या घरी? मम्मी, पप्पा आणि मी. काय करतात ते? मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा आर्किओलॉजिस्ट आहे. खरं MBA करण्याच्या मागचं कारण म्हणजे मला ह्या शहरात राहायला मिळावं. म्हणजे पप्पा सतत त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या गावांमधून फिरत असतात. आणि हे स्थलांतरित आयुष्य जगण्याचा मला खूप कंटाळा आलाय. त्यात स्वप्नीलही इथेच असतो म्हणून. तुझे पप्पा आर्किओलॉजिस्ट आहेत? हो. इंटरेस्टिंग. कसलं इंटरेस्टिंग. सतत आपल्या वेगवेगळ्या गावांमधनं दगडधोंड्याच्या मागे फिरत राहणं, पुरातन काळातले संदर्भ शोधत. भूतकाळातल्या गोष्टी शोधण्यासाठी आपला वर्तमान काळ असा फुकट घालवायचा हे मला अजिबात पटत नाही. आता परवाच बघ ना, पप्पानी मला एक मेल पाठवली. त्याच्यात एका मूर्तीचं चित्र होतं. आता त्या मूर्तीची हिस्ट्री जॉग्रफी कळेपर्यंत ते स्वस्त बसणार नाही आणि मलाही बसून देणार नाही. इतकं भांडण झालं माहितीये आमच्या दोघांचं त्या मूर्तीवरनं. एवढं असं काय आहे त्या मूर्तीमध्ये? वेल, फार काही नाही. एक बाई आहे, अतिशय कुरूप, आणि तिच्या हातात तंबोरा किंवा सितार काहीतरी असं आहे. ही मूर्ती कुठे सापडली तुझ्या पप्पांना? काही कल्पना नाही. का तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे का? नाही, आय मीन मी आपलं सहजच विचारते. नॉट कन्सर्न. ये ना दादा. काय मुन्ना? हे पुन्हा काय चाललंय काय तुझं? अरे मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. मग त्याच्याकडे दार कशाला लावायला हवाय? तुला माहितीये ना, आपल्या घरातल्या भिंतींना सुद्धा कान फुटले हल्ली. तू ये. कुसुमात्या. हो, आणि मी आता तुला जे काही सांगणार आहे ते कुसुमात्याला कळू नये असं मला वाटतंय. बरं, बोल चल पटकन. मला तुझ्याशी शुभ्राबद्दल बोलायचंय. काय? म्हणजे मी तुला आता हे जे काही सांगणार आहे त्याबद्दल तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. हा मुन्ना, काय झालंय? दादा, शुभ्राची ही जी ट्रीटमेंट सुरू आहे त्याचा तिच्यावर ॲडव्हर्स परिणाम होत नाहीये ना? म्हणजे शुभ्राला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात, तिला वेगवेगळे भास होतात, त्यासाठी तिची ट्रीटमेंट सुरू आहे. पण डॉक्टर सामंतांची ही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने सुरू आहे ना? तुला हा असा प्रश्न का पडला? दादा, म्हणजे मी कसं सांगू तुला? हे बघ, शुभ्राला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. आपल्या कुटुंबाच्या भूतकाळाशी तिचा खूप जवळचा संबंध आहे असे संदर्भही मिळाले. पण चुकून शुभ्राकडून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी संबंध जोडला जात नाहीये ना? म्हणजे यात तिची काही चूक नाहीये. कदाचित त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे तिच्या मेंदूवर अतिरिक्त ताण पडत असेल.
म्हणजे बघ ना, तुझ्या आणि महादेव आजोबांच्या चेहऱ्यातलं साम्य किंवा स्वतः शुभ्रा आणि पार्वती आजीच्या चेहऱ्यातलं साम्य, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. मुन्ना, आता तिने कोणाशी संबंध जोडलाय? प्रथमेश. तिच्या म्हणण्याप्रमाणे आपला प्रथमेश 70 वर्षांपूर्वी आपल्या वाड्यावर काम करणारी गोदा नावाची बाई आहे. गोदा? दादा, मी हे सगळं शुभ्राच्या काळजीपोटीच बोलते. तिचा आणि प्रथमेशचा काहीतरी संबंध आहे, काहीतरी कनेक्शन आहे असं मलाही वाटत आलंय. तिला होणारे भास प्रथमेश चित्रात उतरवतो असं ती म्हणते. आणि या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत असं मलाही वाटतं. पण त्या काळातल्या व्यक्ती आणि घटनांमध्ये आपल्या घरातल्या माणसांना शुभ्रा नकळतपणे गुंतवत नाहीये ना, अशी भीती वाटते मला. आपण उद्या सकाळी बोलू. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध, अवाक होती कोणी तैसे, कोणी होती निशब्द. आई, अहो तुम्ही? झोपमोड केली का तुझी? नाही हो, किती वाजल्यात? 8 वाजून गेले. अरे बापरे, खूप उशीर झाला ना. हे उठलेत का? आधी बाहेर गेला सुद्धा. यांनी उठवलं सुद्धा नाही मला. शुभ्रा, अगं रात्री तुला खूप उशिरापर्यंत झोप नव्हती ना लागली, म्हणून तुला न उठवताच गेला तो. बरं, मी आंघोळ करून घेते, आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. त्याची काही घाई नाहीये. तुला एक विचारू? विचारा ना. कालपासून बघते, अगदी गप्प गप्प आहेस. कसल्या तरी खूप विचारात असल्यासारखी वाटतेस. काय झालंय? अहो काही नाही, सहजच. तू नको ग त्या कुसुम वंसनचं बोलणं मनावर घेऊस. तुला म्हटलं ना मी मागे, त्या तशाच आहेत फटकळ. पण मनात खरंच काही नसतं ना त्यांच्या. अहो ते काही मला माहित नाहीये का, आणि मागचं सगळं मी विसरून सुद्धा गेले.
खरं सांगतेस ना? अगदी खरं. बरं आई, आज मी जरा राधा वहिनींकडे जाऊन येऊ का? अगं जा की, त्यात काय विचारायचं, सहजच ना. हो, प्रथमेशला भेटावं असं वाटत होतं. कालच तो येऊन गेला की इथे. नको जाऊ का मग? अगं नाही नाही, जा जा. अगदी आत्ताच गेलीस ना तरी चालेल. स्वयंपाकाची काही काळजी करू नकोस, नाहीतरी आज आधी नाहीच आहे जेवायला. ये, जाऊन ये. बरं. प्रथमेश, प्रथमेश, प्रथमेश चल उठ उठ. प्रथमेश 6:30 झालेत. उठ उठ ना, मग आवरायला वेळ लागतो की नाही. उठ उठ म्हटलं ना. मग रात्री लवकर झोपत नाहीस, मग सकाळी लवकर उठत नाहीस. उठ प्रथमेश, उठ. असं नाही करायचं, ऐकत नाहीस तू. अगदी 5 मिनिटात उठला नाहीस ना तर फटके देईन. काय हा पसारा, शी. सगळी चित्र इकडे तिकडे इकडे तिकडे. कुसुमात्या, मी राधा वहिनींकडे चालली आहे. आई जरा आंघोळीला गेल्यात, त्यांना निरोप द्याल का मी गेले म्हणून? अरे देवा, आता तू त्या चंदूकडे निघालीस का? हो. का? नाही, काही नाही. तुला कोण अडवणार? जा बाई, तू जा जा. तू आता इथल्या घरातल्या लोकांना भूल टाकलीयस, आता तिथे जाऊन तिथल्या लोकांना भूल घाल. नाहीतरी तो प्रथमेश तुझ्या मागे 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 फिरतच असतो. अहो आत्या, असं का बोलताय? हे खबरदार, मी तुझी आत्या बित्या काही नाहीये. माझ्या भाच्यानी तुझ्याशी लग्न केलंय, एवढंच तुझं माझं काय ते नातं. उगाच माझ्याशी नातं जोडून माझ्यावरती जादू टाकण्याचा काही प्रयत्न करू नकोस. तुला महागात पडेल ते, समजलं ना? त्या दिला नाही अक्कल, त्याने तुझ्याशी. जाऊ दे, मी कशाला हे सारखं 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 बोलतीये. जा बाई, जा, तू जा ना, जा. देईन तुझा निरोप मी वहिनीला. जा.